नमस्कार मित्रांनो, छोट्या पडद्यावर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली छाप सोडलेली असताना आता एक मराठमोळा चेहरा चर्चेमध्ये आला आहे। मराठी मालिकेतील कलाकार काय तर या अभिनेत्याने हिंदी मालिकांमधील कलाकारांना सुद्धा मागे टाकले आहे। अनुपमा मधील रुपाली गांगुली आणि तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दिलीप जोशी यांना मागे टाकत या मराठमोळ्या अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा अभिनेता म्हणून स्थान मिळवलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा मराठी अभिनेता सध्या एका टीव्ही शो साठी प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मानधन घेत आहे। विशेष म्हणजे या अभिनेत्याने तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे। जवळपास 8 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारा हा अभिनेता म्हणजे शरद केळकर। शरद केळकर तुमसे तुम तक या नव्या मालिकेतून टीव्हीवर परतला आहे। डीएनएच्या अहवालानुसार शरदला या नवीन मालिकेसाठी प्रति दिवस 3.5 लाख रुपये मिळत आहेत। कलाकारांना मानधन हे पर एपिसोड नाही तर पर डे मिळत असतं हे लक्षात घ्या। जर या शोचं महिन्यातून 30 दिवस शूटिंग झालं तर शरद महिन्याला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करेल। शरद केळकर आणि निहारिकाची तुमसे तुम तक ही मालिका मराठीतील सुबोध भावे आणि गायत्री दत्ताची गाजलेली मालिका तुला पाहते रेचा रिमेक आहे। कुछ तो लोग कहेंगे, 7 फेरे, सलोनी का सफर, सिंदूर तेरे नाम का आणि सीआयडी यांसारख्या मालिकांमध्ये शरद केळकर याआधी झळकला आहे। टीव्ही सोबतच शरदनी गोलियों की रासलीला, रामलीला, 1920, एविल रिटर्न्स आणि तानाजी यांसारख्या सिनेमांमध्येही काम केले आहे। अभिनयाव्यतिरिक्त शरद केळकरच्या आवाजाचाही एक मोठा चाहता वर्ग आहे। त्याने प्रभासच्या बाहुबली आणि बाहुबली 2 या हिंदी सिनेमांमध्ये भूमिकेला आवाज दिला होता आणि आता तो टीव्ही इंडस्ट्रीतील हायेस्ट पेड ॲक्टर बनल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे।